नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या पहिला अध्याय अर्जुन विषाद योग त्याच्या पुढचे दोन श्लोक म्हणजे श्लोक क्रमांक 9 आणि श्लोक क्रमांक 10 या दोन श्लोकांचं अर्थविवेचन समजून घेणार आहोत. मित्रांनो, या दोन श्लोकांमध्ये सुद्धा दुर्योधन आपले गुरु द्रोणाचार्यांना आपल्या सैन्याबद्दल आणि पांडवांच्या सैन्याबद्दल तुलनात्मक काही बाबी सांगत आहे. त्या आपण ज्या वर्णन केलेल्या आहेत 9व्या-10व्या श्लोकामध्ये ते आपण बघूया. अध्याय पहिला, श्लोक क्रमांक 9. अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग. अन्ये च बहवः शूरा मदर्ते त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः. दुर्योधन असं म्हणतोय की अन्येच बहवा म्हणजे अजून भरपूर असे शूरवीर आहेत की जे माझ्यासाठी आपल्या स्वतःचा जीव उधार करून स्वतःचा प्राण न्योछावर करण्यास तयार असणारे असे अनेक शूर आहेत आणि जे नाना शस्त्र म्हणजे अनेक शस्त्रांनी सुसज्ज अशा प्रकारचे ते वीर आहेत आणि अनेक प्रकारच्या युद्धकलांमध्ये ते निपुण आहेत. हा या श्लोकाचा अर्थ आहे. आता इथे दुर्योधनाच्या भाषेमधनं त्याचे जे 3 महत्त्वाचे सेनापती आहेत, ज्याच्यामध्ये एक त्याचा मेहुणा जयद्रथ, दुसरा आहे कृतवर्मा आणि तिसरा आहे शल्य. जयद्रथ हा कौरवांचा मेहुणा होता. म्हणजे कौरवांना एकमेव बहीण होती जिचं नाव आहे दुशाला आणि त्या दुशालेचा हा पती होता. हा सिंधू देशाचा राजा. आता सिंधू देश कुठला, तर आज जो पाकिस्तानामधला सिंध प्रांत आहे त्या सिंध प्रांताला त्या काळामध्ये सिंधू देश असं नाव होतं. तर त्या सिंधू देशाचा हा राजा होता. पराक्रमी होता. त्याला त्याच्या वडिलांकडनं म्हणजे जयद्रथाला वडिलांकडनं एक वर मिळालेला असतो की त्याचा जो वध करेल त्याच्या डोक्याचे 100 तुकडे होतील अशा प्रकारचा वर त्याला मिळालेला असतो. खरं तर जयद्रथ हा प्रचंड पराक्रमी असा वीर आहे, पण त्याचे अनेक अपराध पण झालेले होते. अधर्माच्या बाजूने असल्यामुळे अनेक वेळेला त्याचे अपराध झालेले होते. द्रौपदीचे वस्त्रहरण वेळेला त्याने द्रौपदीच्या त्या अपमानकारक स्थितीमध्ये तो सामील होता. त्याच्या अगोदर जेव्हा वनवासामध्ये पांडव असतात त्यावेळेला द्रौपदी आणि तिचे गुरु एकटेच तिथे, म्हातारे असे गुरु ते एकटेच असताना त्या ठिकाणी द्रौपदीला पळवून नेण्याचं दुष्कर्मसुद्धा या जयद्रथाने केलेलं होतं. अर्थात याची शिक्षा भीमाने त्याला त्या काळी दिली होती, पण त्याची अर्थात चुलत बहीणच लागणार. दुशालाही भीमाची सुद्धा चुलत बहीण लागणार. त्यामुळे तिला वैधव्य प्राप्त होईल या कारणास्तव जयद्रथाला त्यावेळी सोडून दिलेलं होतं. तर असा हा जयद्रथ हा एक वीर पराक्रमी होता. त्याच्यावरती चांगली भिस्त दुर्योधनाची होती. दुसरा कृतवर्मा हा सुद्धा एक यादव राजा होता जो पांडवांच्या विरुद्ध लढत होता. तसंच शल्य. आता शल्य मागच्या एका भागामध्ये मी सांगितलं की शल्य हा माद्रीचा भाऊ होता. मद्र देशाचा राजा माद्रीचा भाऊ. आणि माद्री कोण, तर माद्री ही पांडवांची पंडूराजाची दुसरी पत्नी. म्हणजे नकुल आणि सहदेव हे जिचे मुलं आहेत त्या 2 नकुल सहदेवांची ही माता आणि तिचा हा सक्का भाऊ म्हणजे ह्या नकुल आणि सहदेवांचा सक्का मामा. पण दुर्योधनाने त्याला फूस लावून कपटाने आपल्या बाजूनं हे करून घेतलं होतं आणि कर्णाचं मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं की कर्णाचं सारथ्य त्याने या कौरवांच्या बाजूने लढण्यामध्ये केलेलं होतं. तर असे हे 3 वीर जे आहेत त्यांच्यावरती याची भिस्त होती. शिवाय भीष्म हे स्वतः सेनापती होते आणि त्यामुळे पुढच्या श्लोकामध्ये तो भीष्माबद्दल बोलतोय आणि भीमाबद्दल बोलतोय. पुढचा श्लोक 10वा.
अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. भीष्माभिरक्षितं आणि भीमाभिरक्षितं म्हणजे भीष्मानी रक्षण केलेली किंवा दुसऱ्या ओळीमधला अर्थ आहे भीमाने रक्षण केली. ह्या दोन सैन्यांचा तुलना या ठिकाणी दुर्योधन करतोय. दुर्योधन काय म्हणतं तर आमची शक्ती अपर्याप्तन, आमची शक्ती ही अपरिमित अशी आहे. पितामह भीष्म जे आहेत त्यांनी त्यांच्याद्वारे त्यांच्या स्वतःद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत. कारण भीष्म आपल्या बाजूने आहेत, भीष्माने आपली सेना संरक्षित केली आहे आणि त्यामुळे आपल्याला पूर्णपणे संरक्षण भीष्मांचं आहे. परंतु भीमाने मात्र काळजीपूर्वक जी त्याचे सैन्याची रचना केलेली आहे ती मात्र पांडवांची शक्ती सीमित आहे किंवा मर्यादित आहे असं त्याला म्हणायचं आहे. खरं तर पर्याप्त म्हणजे मर्यादित, कमी आहे शक्ती असं त्याला म्हणायचं. म्हणजे तुलना करतो आहे हा. आणि खरं तर असंच आहे की 11 औक्षणी सैन्य हे कौरवांचं होतं, तर पांडवांचं केवळ 7 औक्षणी सैन्य होतं. म्हणजे कौरवांची शक्ती जास्त होती यात काय वादच नाही, पण ते अधर्माची शक्ती होती. दुर्योधनाला 100% खात्री होती की त्याचा वध हा भीमापासूनच होणार आहे. त्याचा वध हा अर्जुनापासूनच होणार आहे किंवा पांडवांपासून आपला वध होणार आहे त्याला माहिती होतं. आणि शेवटी त्याला जो वर मिळालेला असतो जयद्रथाची पण हीच गोष्ट अशी आहे. दुर्योधनाला माहिती होतं की भीम आपल्याला मारणार आणि जयद्रथाला मारण्यासाठी म्हणजे अर्जुनासारखी शक्ती वापरावी लागणार होती. कारण जयद्रथाला जे त्याच्या वडिलांकडनं मिळालेला वर होता त्या वरामुळे त्याचं संरक्षण होतं. मग शेवटी अशी गंमत होते. मग ही युद्धाची नीती झाली. ज्या वेळेला अभिमन्यू त्या चक्रव्यूहामध्ये गेलं, पण परत येताना जयद्रथही त्याच्यामध्ये मुख्य होता अभिमन्यूचा वध करण्यामध्ये. हे अधर्माने त्याला अभिमन्यूला जयद्रथाने आणि इतर त्याच्या सेनापतींनी एकटं त्या 16 वर्षाच्या मुलाला गाठून मारलेलं होतं किंवा त्याचं वध केलेलं होतं. जेव्हा ही बातमी अर्जुनाला कळते आपल्या पुत्रवियोगाने तो अत्यंत क्रोधित होतो आणि दुसऱ्या दिवशीचा सूर्यास्त होईपर्यंत मी जयद्रथाचा वध करीन हा किंवा ही शपथ तो घेतो. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत जयद्रथाची शक्ती जास्त असते. जयद्रथ खूप ताकदवान असा योद्धा असतो आणि त्यासाठी कृष्णाला पुढे यावं लागलं. कृष्णाने सूर्यास्त हा अशा प्रकारचा म्हणजे आपल्या मायावी शक्तीनं सूर्यास्त घडवून आणला आणि त्याचा वध केला. अर्जुनाने त्याला बाण मारले आणि अशा प्रकारे त्याचं शिर किंवा मुंडकं उडवलं की ते जाऊन त्या जयद्रथाच्या वडिलाच्या अंगावर पडलं, ते मांडीवर पडलं. म्हणजे ते जमिनीवर पडलं नाही. आणि त्यामुळे काय झालं, ज्याच्याकडे ते गेलं त्या जयद्रथाचे वडीलच होते. त्यामुळे त्याच्या वडिलाचे जयद्रथाच्या वडिलाचेच 100 डोक्याचे तुकडे झाले आणि अशा प्रकारे जयद्रथाचा वध झालेला आहे. अशा ह्या अनेक इंटरेस्टिंग कथा या महाभारत युद्धामध्ये आहेत. ह्याच्यामध्ये पुढे हे युद्धकथा झाल्या, पण प्रत्यक्षामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्धासाठी तयार होण्यासाठी जे काही ज्ञान दिलेलं आहे ते मित्रांनो अगाध ज्ञान आहे. जगाला मार्गदर्शक पथदर्शक ठरणारं असं ते ज्ञान आहे. आपण सर्वांनी ते अवश्य समजून घ्यावं ही माझी आपल्याला नम्र विनंती राहील. आज आपण 10 श्लोक पूर्ण केलेले आहेत. पुढच्या काही दिवसामध्ये आपला पहिला अध्याय पूर्ण होईल आणि अनायासे आपलं गीतेचं पारायण होईल अशी मी पुन्हा आपल्याला विनवणी करतो आहे. कृपया हे सगळी भगवद्गीता समजून घ्या. पुढे जे आपल्याला ज्ञान मिळणार आहे ते खूप मोठं आहे आणि सनातन अशा प्रकारचं ज्ञान आहे. याच्याशिवाय वेगळं काही ज्ञान जगामध्ये असू शकत नाही. महत्त्वाचं काय तर केवळ ज्ञान नाही आहे, हे ज्ञान आणि विज्ञान आहे. म्हणून मी ज्ञानासहित विज्ञान असणारा हा ग्रंथ आणि म्हणून हा उपनिषदाची त्याला उपमा दिलेली आहे. वेदांत असं म्हटलेलं आहे. हे गीता हे परमशास्त्र आहे. याचा लाभ आपण सगळ्यांनी घ्यावा. मला यथाशक्ती जेवढं समजलेलं आहे तेवढं मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करेन. आपण इथे थांबूया. प्रार्थना.
योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं ॐ श्रीकृष्णार्पणम्।